नमस्कार. मयुरीज किचन रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. इथे आपले गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. आज आपण तांदळाच्या पिठापासून मस्त मऊ लुसलुशीत तोंडात घालताच विरघळणारे उकडीचे मोदक बनवणार आहोत. हे मोदक पूर्णपणे थंड झाले तरीही असेच मऊसूद राहण्यासाठी कोणता तांदूळ वापरायचा तुम्ही पाहू शकता. याच्या कळ्यासुद्धा एकदम परफेक्ट आणि मस्त आलेल्या आहेत. त्यासाठी आपण कशा पद्धतीने हे मोदक करायचे ही माहिती मी तुम्हाला सविस्तर देणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. उकडीचे मोदक बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी खोवलेला नारळ घेतलेला आहे. तुम्ही नारळ किसूनसुद्धा घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये फिरवलात तरी देखील चालेल. त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी गूळ घ्यायचा आहे. 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा वेलची पावडर, अर्धा चमचा जायफळ पावडर, 2 चमचे इथे मी खसखस घेतलेली आहे आणि 3-4 चमचे कट केलेले ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता. हे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे ऑप्शनल आहेत, तुम्ही नाही घातले तरी देखील चालेल. आता सर्वात अगोदर आपण सारण बनवून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 1 चमचाभर तूप घालून घेते. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे. आता हे तूप थोडंसं मेल्ट झालं की यामध्ये आपण खसखस घालून घेऊयात. खसखस अगदी एक अर्धासा मिनिटभर आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायची आहे. तुपामध्ये ही खसखस परतवून घेतल्यानंतर आपण यामध्ये लगेचच गूळ घालून घेऊयात. गूळ घातल्यानंतर आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी 2-3 मिनिटांमध्येच हा गूळ या तुपामध्ये मिक्स होऊन मेल्ट होतो. अशा पद्धतीने आपल्याला हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. असा हा गूळ मेल्ट झाला की यामध्ये आपण खोवून घेतलेलं खोबरं घालून घेऊयात. हे घालून आपल्याला गुळामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. हे मिक्स करून झाल्यानंतर आपण एक 2-3 मिनटं वाफवून घेऊयात. असं वाफवून घेतल्यामुळे गूळ आणि खोबरं छान एकजीव होतं आणि चवीला छान लागतं. आता हे 2-3 मिनटानंतर पुन्हा आपण एकदा हे मिक्स करून घेऊयात. आता यामध्ये आपण 1 चमचाभर वेलची पावडर घालून घेऊयात. त्याचसोबत आपल्याला अर्धा चमचा जायफळ पावडर घालायची आहे आणि कट केलेले ड्रायफ्रूट्स. आता सगळ्यात शेवटी या सारणामध्ये आपण 1 चिमूट मीठ घालून घेऊयात. यामुळे सारणाला चव खूप छान येते. आता हे सगळं पुन्हा एकदा एकजीव करून घ्यायचं आहे. हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये मी एक 5-7 काड्या केशराच्या घालत आहे. त्यामुळे याला आरोमा खूप छान येतो. ऑप्शनल आहे, तुमच्याजवळ असतील तर घाला, नाही घातल्यात तरीसुद्धा चालेल. आता पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून एक 2-3 मिनटं वाफ काढून घेऊयात. हे पहा, एक 2-3 मिनटामध्येच आपलं हे सारण तयार झालेलं आहे. यामध्ये अजिबात पाणी नाही, मोकळं मोकळं असं हे सारण झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊयात. आता हे थंड होत आहे तोपर्यंत आपण मोदकांसाठी उकड काढून घेऊयात. आता उकड काढण्यासाठी मी एक कढई ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने मी पीठ मोजून घेणार आहे त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी घालून घेते. पाणी घातल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचाभर तूप घालून घेऊयात. तुपामुळे मोदक छान मऊसूद होतात, त्यामुळे 1 चमचाभर तूप जरूर घाला. आणि यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे आणि 1 चमचाभर साखर. साखरेमुळे टेस्ट खूप छान येते. आता झाकण ठेवून याला एक उकळी काढून घेऊयात. ही पहा, उकळी आलेली आहे. अशी ही पाण्याला उकळी आली की त्यामध्ये आपण ही तांदळाची पिठी घालून घ्यायची आहे. आता ही तांदळाची पिठी आंबेमोहर तांदळाची केलेली आहे. आंबेमोहर तांदूळ स्वच्छ धुवून निथळवून कॉटनच्या कपड्यावर रात्रभर सुकवून घेतलेला आणि पूर्णपणे सुकल्यानंतर आपण याला
गिरणीतून दळून आणायचं आहे. आंबेमोहर तांदळाची पिठी एकदम सुवासिक आणि याचा मोदक पूर्ण थंड झाला तरी मऊसूद राहतो. आता ह्या पाण्यामध्ये ही पिठी मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि 10 मिनटं असंच हे झाकून ठेवायचं. 10 मिनटानंतर हे आपण एका मोठ्या परातीमध्ये काढून घेऊयात. ही प्रोसेस एकदम गरम गरम पीठ असतानाच करायची आहे. परातीमध्ये हे पीठ काढल्यानंतर गरम गरम असतानाच तांब्याने असं प्रेस करायचं आहे. त्यामुळे याच्यातील काही गाठी असतील तर त्या मोडल्या जातात आणि हाताला चटकासुद्धा बसत नाही. आता हे थोडंसं साधारण कोमट झालं की हाताने आपण मळून घेऊयात. जास्त कोमट नाही, हे गरम गरमच आहे. गरम गरम असतानाच आपण जोर लावून छान हे मळून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही हे मळून घ्याल तितकं ते मऊसूद असं तयार होतं आणि आपले मोदक मस्त असे तयार होतात. आता गरज वाटली तर थंड पाण्यामध्ये असा हात बुडवून हे पीठ आपण मळून घेऊयात. तुमच्याजवळ जर ही पिठी बनवण्यासाठी आंबेमोहर तांदूळ नसेल तर इंद्रायणी किंवा बासुमती तांदळाचा सुद्धा वापर करू शकता. फक्त तो तांदूळ एकदम जुना घ्यावा, कारण नवीन असेल तर तो चिकट होऊ शकतो. किंवा मग बाजारात मोदकांसाठी मिळणाऱ्या पिठाचा वापर केलात तरीसुद्धा चालेल. हे पहा, अशा पद्धतीने मस्त असं मी एक 10-12 मिनटं पीठ मळून घेतलेलं आहे. असं हे पीठ मळून घेतल्यामुळे मस्त असे मोदक तयार होतात. आता हे पीठ परफेक्ट मळून झालेलं आहे की नाही हे पाहण्यासाठी याचा आपण एक छोटासा गोळा काढून घेऊयात. आणि हा गोळा तळहातावर अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचा आहे आणि याची एक पारी तयार करायची आहे. आणि जर पारीला चिरा गेल्या नाहीत म्हणजे समजायचं की आपलं हे पीठ एकदम बरोबर असं तयार झालेलं आहे. हे पहा, अशा पद्धतीने खोलगट अशी वाटी तयार करून घ्यायची आहे. या वाटीला अजिबात चिरा जात नाहीत, म्हणजेच आपलं पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण मोदक करायला घेऊयात. मोदक करून घेण्यासाठी एक छोटासा मी पिठाचा गोळा काढून घेते. आता हा गोळा हातावर मस्त एकसारखा करून घ्यायचा आहे. असा हा एकसारखा करून झाल्यानंतर दोन्ही हाताच्या बोटांनी आपल्याला याची एक पारी तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने प्रेस करत करत गोल गोल फिरवत फिरवत आपण गोल अशी वाटी तयार करून घेऊयात. वरच्या कडा एकदम पातळ करायच्या आहेत. खालचा भाग, मधला भाग थोडासा जाड ठेवायचा आहे, अगदी थोडा. आणि वरच्या कडा एकदम पातळ अशा करून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, कडा एकदम पातळ केलेल्या आहेत. इतक्या पातळ करून घ्या आणि तळहातापेक्षा मोठी ही पारी तयार झाली की यामध्ये आपण सारण भरून घेऊयात. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही सारण भरून घ्या आणि या 3 बोटाच्या मदतीने आपल्याला याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. जितक्या पाकळ्या करता येतील तितक्या तुम्ही पाकळ्या करून घ्या. मागच्या दोन्ही बोटाने अशा पद्धतीने आपल्याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत, प्रेस करून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने सगळ्या पाकळ्या आपण तयार करून घेऊयात. हे पहा, ह्या सगळ्या पाकळ्या तयार करून झाल्यानंतर मोदक असा दोन्ही हाताने आपल्याला जुळवून घ्यायचा आहे. वरचं सारण खाली ढकलत ढकलत अशा पद्धतीने मोदक जुळवून घ्या. खालच्या हातावर असा हा मोदक फिरवायचा आहे, म्हणजे खाली हा बसका तयार होत नाही. आणि वरच्या बाजूच्या सगळ्या पाकळ्या एका जाग्यावर हलक्या हाताने आपल्याला जुळवून घ्यायच्या आहेत. हे पहा, आपला हा मोदक तयार झालेला आहे. आता याच्या पाकळ्या अजून थोड्या खुलून दिसण्यासाठी एक ट्रिक आहे. चमच्याने आपण अशा पद्धतीने या पाकळ्या उमटवून घ्यायच्या आहेत. हाताने प्रेस केल्यामुळे त्या दबल्या जातात. त्या दबलेल्या पाकळ्या अशा पद्धतीने चमच्याच्या उलट्या बाजूने आपल्याला उमटवून घ्यायच्या आहेत. असं केल्यामुळे वरपर्यंत पाकळी मस्त खुललेली दिसते. हे पहा, असेच आपण सगळे मोदक तयार करून घेऊयात. खूपच छान असे हे मोदक तयार होतात बहरलेल्या पाकळ्यांचे.
आता दुसरी एक पद्धत आहे ती म्हणजे लाटून घेण्याची. तीसुद्धा मी तुम्हाला करून दाखवते. एक गोळी घ्यायची आहे, हातावर प्रेस करून त्याला थोडं तूप लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायची. अजिबात लाटण्याला किंवा पोळपटाला हे चिटकत नाही. थोडी पातळ आणि आपल्या तळहातापेक्षा थोडी मोठी झाली की आपण यामध्ये सारण भरून घेऊयात. सारण भरून झाल्यानंतर याला पाकळ्या करून घ्यायच्या आहेत. मगाशी केल्याप्रमाणेच आपण याच्या पाकळ्या करून घेऊयात. पाकळ्या करून झाल्यानंतर हा मोदक गोल फिरवत फिरवत दोन्ही हाताने जुळवून घ्यायचा आहे. एक्स्ट्राचं पीठ मी काढून घेतलेलं आहे. आता पुन्हा याला टोक करून यावर चमच्याच्या मदतीने पाकळ्या उमटवून घेऊयात. अशा पद्धतीने लाटून घेतलेल्या पारीचा सुद्धा मोदक तयार झालेला आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने मोदक करून घेऊ शकता. आता या मोदकाला अजून एक आकार देऊयात. जिथे जिथे पाकळी आहे तिथे तिथे अशा पद्धतीने एक छोटी पाकळी तयार करून घ्यायची आहे. खाली थोडं जास्तीचंच पीठ असतं. ते पीठ चिमटेने असं चिमटलं की खाली पाकळ्या तयार होतात. मस्त फुलाप्रमाणे हा मोदक दिसतो. असासुद्धा तुम्ही मोदक तयार करून घेऊ शकता. हे पहा, मस्त असा हा मोदक आपला दिसत आहे. फुलाप्रमाणे तयार करून घेतलेल्या मोदकाच्या वरच्या टोकाला मी रेड कलरचा फूड कलर लावून घेत आहे. त्यामुळे हा फुलाप्रमाणेच दिसेल. हा पहा. आता आपण हे मोदक उकडून घेऊयात. उकडून घेण्यासाठी मी एका चाळणीला तूप लावून घेते. त्यामुळे हे मोदक खाली चिटकणार नाहीत. व्यवस्थित असं तूप लावून घ्या. तूप लावून घेतल्यानंतर यामध्ये आपण मोदक ठेवून देऊयात. या चाळणीमध्ये जेवढे मोदक बसतील तेवढे ठेवा. उकडून घेतल्यानंतर हे मोदक अजून थोडे छान दिसण्यासाठी यावर मी एक एक केशरची काडी लावून घेते. अशा पद्धतीने सगळ्या मोदकला आपल्याला केशर लावून घ्यायचं आहे. ऑप्शनल आहे, न लावता वाफवून घेतले तरी चालेल. फक्त केशर लावल्यामुळे मोदक आकर्षक दिसतो. केशर लावून झाल्यानंतर आपण वाफवून घेऊयात. वाफवून घेण्यासाठी अगोदरच मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता त्यावर आपण ही चाळण ठेवूयात आणि 15 मिनटं आपण वाफवून घेऊयात. हे पहा, 15 मिनटं झालेली आहेत. आपले हे मोदक मस्त तयार झालेले आहेत. थंड झाले की चाळणीमधून बाहेर काढायचे आहेत. इथे आपले मस्त सुवासिक मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आणि गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी एकदा हे नक्की करून पहा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या रेसिपीचे अपडेट सगळ्यात अगोदर मिळतील. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.